केलं. नमस्कार मित्रांनो, आज आपण अक्षर गट क्रमांक 1 याचा कृती आराखडा कसा तयार करायचा किंवा मी कसा तयार केला ते आपण बघूया. एक चांगला परिपूर्ण आणि आदर्श कृती आराखडा तयार करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, एक कृती आराखडा एखाद्या विशिष्ट स्तरासाठीच असते, परंतु या कृती आराखड्यातून जे मुलं प्रारंभिक स्तरावर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त कृती दिलेल्या आहेत. जे मुलं शब्दस्तरावर आहेत, वाक्य स्तरावर आहेत त्याच्यासाठी सुद्धा उपयुक्त कृती दिलेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत प्रारंभिक स्तर, अक्षर स्तर, शब्द स्तर आणि वाक्य स्तर या चारही स्तराकरिता हा उपयुक्त असा आराखडा तयार या ठिकाणी केलेला आहे. तर आपण चला बघूया तो आराखडा कशा प्रकारचा आहे. अक्षर गट क्रमांक 1 चा कृती आराखडा. त्याच्यामधली अक्षरं क, म, आ, ल, काना. हा कृती आराखडा कोणासाठी आहे? प्रारंभिक स्तराच्या मुलासाठी, अक्षर स्तरावर आहेत, शब्द स्तरावर आहेत आणि जे मुलं वाक्य स्तरावर आहेत त्याच्यासाठी सुद्धा हा उपयुक्त आहे. आता या कृती आराखड्यामध्ये मी कोणते मुख्य घटक घेतले ते आपण बघूया. चित्रे, चित्रशब्द किंवा त्या चित्राचं नाव, थीम चक्रे, शब्द, वाक्य, वाक्यपाठ, स्वाध्याय. स्वाध्यायामध्ये जोड्या जुळव, शब्दकोडी, अर्थपूर्ण शब्द तयार कर, रिकाम्या जागी योग्य अक्षर लिही आणि लेखनासाठी तयारी. म्हणजे या अक्षर गटाचं लेखनाची पूर्वतयारी कशी करायची, कशाद्वारे करता येईल हे सुद्धा याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. या ठिकाणी आपण अक्षर गट क्रमांक 1 चा कृती आराखडा बघत आहेत. आता या ठिकाणी मी उभा तयार केला, तर आपण आडवा सुद्धा करू शकतो. सुरुवातीला अनुक्रमांक विषय. जेव्हा आपल्याला एका पेजवर 2-3 विषयाचा कृती आराखडा तयार करावा लागते तेव्हा आपण या प्रकारचा अनुक्रमांक आणि विषय हा रकाना घेऊ शकतो. त्याच्यानंतर उपक्रमपूर्ती किंवा मालिका, त्याच्यानंतर शैक्षणिक साहित्य हा रकाना आहे. नंतर सुलभक म्हणून आपण कोणाची मदत घेणार आहोत. त्याच्यानंतर कालावधी. आता आपल्या अंदाज घेऊन आपण कालावधी ठरवू शकतो. 5 दिवसाचा, 4 दिवसाचा, 1 आठवड्याचा इत्यादी. आणि नंतर आहे शेरा. बघा, आता याच्यासाठी पहिली ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे चित्र वाचन. कप, मासा, आई, लसूण हे चित्र घेऊन. त्याच्यानंतर चित्र आणि शब्द, मग त्या शब्दाचं नाव त्याच्याखाली लिखाण करून वाचन. पुढचा मुद्दा आहे शब्द वाचन. कप, मासा, आई, लसूण. म्हणजे या ठिकाणी काय राहणार आहे? चित्र नाही राहणार, फक्त शब्द राहणार. नंतर थीम चक्राद्वारे कची ओळख. पुढचा मुद्दा थीम चक्राद्वारे मची ओळख, थीम चक्राद्वारे आची ओळख, थीम चक्राद्वारे लची ओळख. नवीन शब्द तयार करणे. क, म, आ, ल हे 4च अक्षर वापरून कोणते नवीन शब्द तयार होतात ते तयार करून घेणे, जसं कम, कलम इत्यादी. नंतर काना म्हणजे आ लावून वाचन, जसं की का, मा आणि ला. कारण या ठिकाणी आ आहे, मग या तिन्ही अक्षराला काना लावून आ जोडून त्याचा वाचन घ्यायचा. नंतर मग सुरुवातीला म, आ, ल आणि कच थीम चक्राद्वारे त्याची ओळख करून घेतली. आता या ठिकाणी नवीन अक्षरं तयार झाली, का, मा, आ, काना लावून. मग त्याचंसुद्धा अधिक दृढ करण्यासाठी काचं थीम चक्राद्वारे ओळख, माची त्याचा उच्चार चक्राद्वारे ओळख, लाची थीम चक्राद्वारे ओळख. नंतर अक्षर शोध. जे आपले अक्षर आहेत ला, मा, का, आ, ल, म, तर हे या अक्षराचा शोध घ्यायला हवा. जसं की मुलांना एखादा उतारा द्यायचा किंवा एखादा छापील मजकूर द्यायचा, एक पुस्तक द्यायचं किंवा वर्तमानपत्राचं पेज द्यायचं.
मग ते पेज देऊन त्याच्या हातामध्ये पेन किंवा पेन्सिल देऊन क, म, आ, ल, का, मा, ला या अक्षराखाली रेष वडा किंवा या अक्षराला गोल करा, असा हे अक्षर शोध मुलांना कडून घ्यायचा. नंतर मग शब्द तयार करा. सुरुवातीला आपण क, म, आ, ल हे 4 अक्षर जशाल तसे घेऊन शब्द तयार केले. परंतु या ठिकाणी आता आपल्याकडे ला आहे, मा आहे, का आहे. मग म, क, म, आ, ल, का, मालापासून शब्द तयार करायला व्हायचे. त्याच्यानंतर तयार शब्द जादा सराव म्हणजे जे शब्द तयार होतात ते एका चार्टवर लिहून त्यांचा जास्तीत जास्त सराव घेणं आवश्यक आहे. वाक्य तयार करून वाचन घेणे. मग याच्यामध्ये सुद्धा 2 शब्दाचे वाक्य, 3 शब्दाचे वाक्य आणि 4 शब्दाचे वाक्य असे शब्दाचे गट केलेले आहेत. त्याच्यानंतर स्वाध्याय. बघा, स्वाध्यायाला खूप महत्त्व आहे. मग आता हे स्वाध्याय घेण्यासाठी मी काही चित्रकोडी तयार केली, शब्दकोडी तयार केली, जोड्या जुळव तयार केले, रिकाम्या जागा, अर्थपूर्ण शब्द बनव याद्वारे स्वाध्याय मुलाचं का करून घ्यायचा. त्याच्यानंतर लेखन. समजा फरशीवर अक्षर किंवा शब्दावर विविध वस्तू ठेवायच्या, जसं की वेगवेगळ्या बिया, सीताफळाच्या बिया, रामफळाच्या बिया, दगडं, गोट्या, काड्या, पिना, मणी याद्वारे. धूळपाटी आणि रांगोळी ट्रे म्हणजे एका ट्रेमध्ये रांगोळीचं पीठ टाकायचं आणि या अक्षराचा सराव त्याच्यामध्ये घ्यायला लावायचा. त्याच्यानंतर अक्षराचे अवयव काढण्याचा सुद्धा सराव आपणाला देता येते, जेणेकरून थोड्याच वेळात म्हणजे थोड्याच दिवसानंतर हे मुलं अक्षरं लिहिण्यास तयार होतील.